नमस्कार, तुमचं माझ्या रसोईमध्ये पुन्हा एकदा स्वागत। आज आपण पाहणार आहोत साबुदाण्याची खिचडी, जी साध्या सोप्या सरळ पद्धतीत मायक्रोवेव्ह मध्ये कशी बनवायची ते आपण पाहूया। आता आपण साबुदाणा खिचडीसाठी लागणारे साहित्य पाहून घेऊया। इथे मी घेतले साधारण 300 ग्राम साबुदाणे, जे मी रात्रभर पाण्यात भिजत घातले होते। तुम्हाला मी दाखवू इच्छिते। हे छान एकदा एका पाण्याने धुवायचे आणि मग त्याच्यावर इतकंसं पाणी म्हणजे भिजत राहतात एवढेच पाणी ठेवून हे रात्रभर भिजवल्यावरती ते असे छान असे मोकळे होतात। अगदी म्हणजे साबुदाणे धुवून झाल्यावर थोडंसं इतकंसं पाणी त्याच्या वर राहिलं पाहिजे आणि जरा मोठी परात किंवा काय असेल तर त्यात भिजवा, म्हणजे तुमचे साबुदाणे मस्त मोकळे होतील। नंतर मी इकडे चिरलेला बटाटा घेतला आहे। हे आहे दाणे, हे भाजून सोलून ठेवलेले आहेत। इकडे आहेत हिरव्या मिरच्या, जिरं, मीठ आणि हे घरगुती किंवा चांगलं तूप, शुद्ध घी। आणि इकडे मी कोथिंबीर घेतली आहे, जी पूर्णपणे ऑप्शनल आहे। ज्याला उपासाला कोथिंबीर चालत नाही त्यांनी नाही घातली तरी चालेल। तर आता आपण अगदी कमी तुपात हे जे मायक्रोवेव्ह सेफ मी इकडे बॉल घेतलेला आहे, कारण आपण आता ही खिचडी मायक्रोवेव्ह मध्ये करणार आहोत, त्याच्यामुळे हे मायक्रोवेव्ह सेफ बॉल मध्ये पहिले आपण काय करूया ते पाहूया। आता तुम्ही पाहू शकता, इकडे मी 1 स्पून, फक्त जेमतेम 1 चमचा एवढंच हे जे तूप आहे ते टाकलं आहे। त्याच्यामध्येच मी हे थोडंसं जिरं टाकते आणि हे मी 30 सेकंड मायक्रोवेव्ह हायवर हे तापवून घेईन। आता आपण हे मायक्रोवेव्ह करू। आता आपण 30 सेकंडसाठी हे मायक्रोवेव्ह मध्ये, तुम्ही पाहू शकता 30 सेकंडसाठी मी हे जिऱ्याची फोडणी तयार करते। आता आपण आपली फोडणी जी तयार झाली आहे त्याच्यामध्ये हा जो एक कापून ठेवलेला बटाटा होता तो टाकायचा आणि हे छानपैकी असं फोडणीमध्ये मिक्स करून, हा आता आपला बटाटा शिजला पाहिजे म्हणून पुन्हा मी मायक्रोवेव्ह मध्ये अराउंड 1.5 मिनिटं मायक्रोवेव्ह हायवर ठेवणार आहे, म्हणजे आपला बटाटा थोडा शिजेल आणि बाकीचा बटाटा जेव्हा आपण साबुदाणे शिजवू त्याच्याबरोबर शिजेल। म्हणजे साधारण बटाटा शिजायला 4 ते 5 मिनिटं लागतात, पण आता मी हा पहिले 1.5 मिनिटं मायक्रोवेव्ह हायवर ठेवत आहे। आता बटाटा मी मायक्रोवेव्ह मध्ये ठेवले आहे आणि ह्याला आपण 1.5 मिनिटं देऊया। आता जोपर्यंत आपला बटाटा मायक्रोवेव्ह मध्ये होत आहे तोपर्यंत जे आपले जे शेंगदाणे भाजून ठेवले होते ते आपण ह्या मिक्सरच्या भांड्यात टाकूया। हे जिरं आणि ह्या 5 ते 6 तुमच्या चवीनुसार तुम्ही हिरव्या मिरच्या घेऊ शकता। आता हे सगळं आपण मिक्सरमध्ये याची पूड करून घेऊया आणि मग पुढच्या कृतीकडे वळूया। आता तुम्ही पाहू शकता हे मिक्सरमध्ये मी जे दाणे, हिरव्या मिरच्या आणि जिरं ह्याची अगदी पावडर नाही करायची, जरा खसखशीत राहायला पाहिजे। हे अगदी पावडर करायची गरज नाही, थोडंसं खसखशीत तुम्ही पाहू शकता। आता मी हे जे मिश्रण आहे ते आपल्या साबुदाणे जे भिजवून ठेवले होते मगाशी, तुम्हाला सांगितल्याप्रमाणेच भिजत घालून ठेवा एक पसरट भांड्यामध्ये, नाहीतर ते सर्व प्रकारे व्यवस्थित भिजत नाही आणि कोणता साबुदाणा कच्चाच राहतो। आता हे सगळं मी ह्याच्यात व्यवस्थित, तुम्ही पाहू शकता, हे मिक्स करते। त्याचबरोबर आपण अजून इथे मीठ टाकलं नाहीये, तर तुम्ही तुमच्या चवीनुसार आता यात तुम्ही मीठ टाकू शकता चवीनुसार। मी आता साधारण 1/2 किलो 300 ग्राम साबुदाणे घेतले होते, त्याला 1-2 चमचे मीठ। आणि अजून एक टिप सांगते, जर ज्याला मीठ बटाट्याला पण लागलेलं व्यवस्थित पाहिजे, जेव्हा आपण उकडायला आता 1.5 मिनिटं दिली होती तेव्हा सुद्धा आपण थोडा अर्धा टीस्पून मीठ घालू शकता बटाट्यांबरोबर। आता हे पहा, आपलं हे तयार झालेलं आहे। आता आपण पाहूया आपल्या बटाट्यांकडे। आता आपण हे बटाटे शिजले का पाहूया। हे पाहू शकता तुम्ही, हे मायक्रोवेव्ह मध्ये बटाटे आपण जे आधी ठेवलेले। आता हे साबुदाण्याचं जे मिश्रण आपण केलं आहे तयार, ते आपण हे बटाट्यांमध्ये छानपैकी पूर्ण असं मिक्स करून घेऊया। अगदी तुमची 5 मिनिटात खिचडी तयार होते, हे पाहू शकता। आणि हे छानपैकी असं वर खाली, आणि एक लक्षात ठेवा, आपण हे मायक्रोवेव्ह मध्ये करतो, तर मिक्सिंगसाठी मी हा स्टीलचा चमचा वापरलाय, पण मायक्रोवेव्ह मध्ये तुम्ही हा
टाकू नका. खाली भांड काढल्यावर ढवळ्याला तुम्ही ह्याचा उपयोग करू शकता. त्याच्यामुळे ह्याची मात्र अगदी खबरदारी घ्या. हे पहा, आता हे छानपैकी मी व्यवस्थित असं बटाटे आणि साबुदाणे मिक्स केले आहेत. आता मी हे मायक्रोवेव्ह मध्ये साधारण 5-1 मिनिटं ठेवीन. आता तुम्ही पाहू शकता हे जे साबुदाणे मी बटाट्यांसोबत मिक्स केलेले आहे ते मायक्रोवेव्ह मध्ये ठेवलं आहे भांड झाकण लावून. आणि याला आपण आता 5 मिनिटं देऊया. इकडे तुम्हाला मी एक सांगू इच्छिते, प्रत्येकाचं मायक्रोवेव्हचं कॉन्फिगरेशन वेगळं असतं. त्याच्यामुळे तुम्ही पाहिजे तर आधी 3 मिनिटं द्या, मग थांबून परत 1 मिनिट द्या, असंही करू शकता. साधारण 5 मिनिटात आपली खिचडी खाण्यासाठी तयार. आता मी मायक्रोवेव्ह मधून हे भांड काढले, 3 मिनिटं दिली होती आधी मी. आणि आता आपण पाहू शकता. आता एकदा ह्या चमच्याने छानपैकी असं वर खाली करू शकता तुम्ही, म्हणजे हे साबुदाणे व्यवस्थित मिक्स होऊन आपली खिचडी तयार होईल. तुम्ही पाहू शकता अगदी मस्त मोकळी खिचडी आणि अगदी कमी तुपात झालेली आहे. एक अजून 2 मिनिटांमध्ये आपली खिचडी तयार. ह्या घटकेला तुम्ही मीठ वगैरे तिखट चव बघून ठरवू शकता. जर तुम्हाला पाहिजे असेल तर ऍड करून. आता पुन्हा मी हे 2 मिनिटांसाठी मायक्रोवेव्ह मध्ये ठेवणार आहे. आता आपण ही मायक्रोवेव्ह मध्ये पुढची मी 3 मिनिटं दिलेली ही आपली खिचडी छानपैकी तयार झाली. अगदी फळफळीत आणि मोकळी खिचडी झालेली आहे. आता आपण ह्याला सर्व करूया. आता सर्व करताना पुन्हा एकदा मी सांगते, जे लोक कोथिंबीर खात नाही त्यांनी कोथिंबीर नाही घातली तरी चालेल. आणि सर्विंगसाठी किसलेलं खोबरंही तुम्ही टाकू शकता आणि कोथिंबीर. आता आपण सर्व करू आणि दह्यासोबत सर्व करते. अशा प्रकारे आपली मायक्रोवेव्ह मध्ये बनलेली साबुदाणा खिचडी दह्यासोबत खायला तयार. तर अशा तऱ्हेने जी आपली साबुदाण्याची खिचडी तयार झालेली आहे, तुम्हाला जी आवडली असेल तर नक्की त्याला लाईक करा. आणि तुमच्याकडे काही सजेशन्स असतील तर तेही मला लिहून कळवा. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका, कारण सबस्क्रिप्शन इज ॲब्सोल्युटली फ्री. धन्यवाद.